Dear students, Namaste. In this video, we will start our next practical, that is practical number 14 from Database Management System syllabus. Practical number 14 is PLSQL programs using based on exception handling. तर एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय की ज्यावेळी आपण PLSQL चा एखादा प्रोग्राम टाईप करून कंपाइल करतो तर त्यावेळी कंपाइल झाल्यानंतर ज्यावेळी तो रन होतो तर रन टाइम जर एखादा एरर ऑकर झाला तर त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी आपल्याला ते एक्सेप्शन हँडल करावं लागतात. म्हणजे सपोज माझ्या प्रोग्राममध्ये या नंबर ऑफ 3, 4 आणि 5 लाईन्स आहेत आणि सपोज या लाईनला माझ्या एरर आहे, पण मला काय करायचंय, माझा पूर्ण प्रोग्राम सपोज इथे एरर असेल तर ही लाईन स्किप करून पुढचा माझा प्रोग्राम रन व्हायला पाहिजे. मग अशा वेळी काय करावं लागतं की ज्यावेळी तुम्ही रन करता इथे रन टाइम एरर ऑकर होणार आहे, मग हा रन टाइम एरर हँडल करायचा आहे. म्हणजे तो त्याच्यावर एक पर्टिक्युलर ऍक्शन घेऊन तुम्हाला पुढचा कोड रन करता येऊ शकतो. म्हणजेच काय, ते एक्सेप्शन तुम्हाला रन टाइम हँडल केल्यानंतर तुमच्या प्रोग्रामवर त्याचा कोणताही इफेक्ट होत नाही. जर आपल्याला प्रोग्राम कंपाइल केल्यानंतर एरर आला तर आपल्याला आउटपुट मिळते का? नो. तर एरर जर आपण हँडल केला म्हणजेच एक्सेप्शन हँडल केला तर आपल्याला तो एरर ऑकर्ड झालेला एरर हँडल होऊन आपला प्रोग्राम रन होतो, म्हणजेच आपल्याला जे हवंय ते आउटपुट मिळतं. तर त्याच्यासाठीच एक्सेप्शन हँडलिंग नावाची कन्सेप्ट यूज केली जाते. तर एक्सेप्शन हँडलिंग शिकण्या अगोदर आपल्या सर्वांना माहित आहे की PLSQL मध्ये 3 मेन पार्ट आहेत. ते कोणते? तर डिक्लेअर पार्ट मध्ये आपण काय करतो, तर व्हेरिएबल डिक्लेअर करतो, कर्सर डिक्लेअर करतो, प्रोसिजर डिक्लेअर करतो. त्यानंतर एक्झिक्युशन सेक्शन आपला बिगिन पासून सुरू होतो. इथे आपण आपल्याला काय एक्झिक्यूट करायचंय म्हणजे आपल्या प्रोग्रामचा ऍक्च्युअल कोड, ऍक्च्युअल लॉजिक आपण इथे लिहितो बिगिन सेक्शन मध्ये. तर बिगिन सेक्शन झाल्यानंतर मग एक्सेप्शन सेक्शन असतो. एक्सेप्शन मग या सेक्शन मध्ये आपल्या या बिगिन ब्लॉक मध्ये जो काही एरर ऑकर झालेला असेल तो हँडल करण्यासाठी या एक्सेप्शन ब्लॉक मध्ये आपल्याला कोडिंग करायचं आहे. आणि शेवटी काय असतो, तर आपल्या प्रोग्रामचा एंड, दॅट इज एंड ऑफ युअर प्रोग्राम. तर आपल्याला हा सेक्शन ऍड करावा लागणार आणि कोणतं एक्सेप्शन जनरेट होतंय ते इथे रेज करावं लागणार, रेजने. तर ते बघूया आपण. सो प्रॅक्टिकल नंबर 14 आपण स्टार्ट करतोय. तर प्रॅक्टिकल नंबर 1 to 13 या व्हिडिओज ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेत, तर त्या तुम्ही 1 by 1 बघा जेणेकरून तुम्हाला सब्जेक्ट इझी वेने समजेल. तर एक्सेप्शनचे 2 टाईप आहेत, एक प्री डिफाईन एक्सेप्शन अँड दुसरा रन टाइम एक्सेप्शन. प्री डिफाईन एक्सेप्शन म्हणजे काय की सिस्टीमने जनरेट केलेले प्री डिफाईन असलेले एक्सेप्शन, आणि रन टाइम एक्सेप्शन किंवा युजर डिफाईन एक्सेप्शन आपण त्याला म्हणू शकतो की युजरला एखाद्या कंडिशनला एक्सेप्शन जनरेट करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन एक्सेप्शन, आणि प्री डिफाईन एक्सेप्शन हे सिस्टीमने डिफाईन केलेले असतात. सो प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज हँडल विथ द हेल्प ऑफ एक्सेप्शन हँडलिंग सेक्शन इन PLSQL ब्लॉक. फॉर एक्झाम्पल सिलेक्ट इनटू स्टेटमेंट कॉमा विच डज नॉट रिटर्न एनी रोज. तर हा एक प्री डिफाईन एक्सेप्शनचा एक्झाम्पल दिलाय की सपोज आपल्या टेबलमध्ये डेटा नसेल आणि आपण सिलेक्ट कमांड यूज करतोय त्यातल्या रोज सिलेक्ट करण्यासाठी, तर त्यावेळी एक्सेप्शन ऑकर होतो प्री डिफाईन नॉट फाउंड. ओके. तर ज्यावेळी आपण प्रोग्राम रन करतो त्यावेळेस तो एक्सेप्शन हँडल होणार आहे, म्हणजेच तो कधी असणार आहे, रन टाइम एरर. तर पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आहे रन टाइम एरर. सेकंड क्वेश्चन आहे, फॉर ए युजर डिफाईन एक्सेप्शन SQL कोड रिटर्न्स 1 अँड SQL ERRM रिटर्न्स. तर त्या एक्सेप्शनचा टाईप म्हणजेच युजर डिफाईन एक्सेप्शन तो काय करतो, रिटर्न करत असतो. तर सेकंड क्वेश्चनचा आन्सर सुद्धा ए ऑप्शन आहे. तर हे 2 क्वेश्चन तुम्ही MCQ टेस्टसाठी सुद्धा प्रिपेअर करून ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज क्वेश्चन्स. तर राईट ए PLSQL प्रोग्राम युजिंग प्री डिफाईन एक्सेप्शन, म्हणजे सिस्टीम डिफाईन एक्सेप्शन आपल्याला पाहायचे आहेत. तर पहिला प्रोग्राम, तर SQL स्टार प्लस मी ओपन केलाय, कनेक्ट करूया आपल्या डेटाबेसला कॉन
इथे मी माझं युजर नेम टाकतोय, पासवर्ड टाईप करायचा आहे, टाईप झालेला दिसणार नाहीये बट तो टाईप होतो आणि तुम्हाला एंटर प्रेस करायचा आहे. सो तो कनेक्ट होईल. ओके, कनेक्टेड. सो नाव PL/SQL चे प्रोग्राम करताना तुम्हाला कमांड अगोदर लिहायचे सेट सर्व्हर आउटपुट ऑन. म्हणजे काय, डेटाबेसने दिलेलं जो आउटपुट आहे तो तुमच्या क्लायंट साईडला, ही क्लायंट साईड टूल आहे SQL स्टार प्लस, त्यावर डिस्प्ले होतं. म्हणून आपल्याला सेट सर्व्हर आउटपुट ऑन ही कमांड रन करायची अगोदर. सो मग आपल्याला आउटपुट डिस्प्ले होणार. सो आता आपण आपला प्रोग्राम बघूया. तर पहिला प्रोग्राम सांगितला की त्यांनी प्री डिफाईन एक्सेप्शनसाठी PL/SQL चा प्रोग्राम आपल्याला लिहायचा आहे. सो मी तो टाईप करून ठेवलेला आहे. तर हा प्री डिफाईन एक्सेप्शनचा प्रोग्राम तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, तर याच्या डिक्लेअर सेक्शनमध्ये इथे नीट लक्ष द्या, डिक्लेअर सेक्शन आहे. यामध्ये मी दोन व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. एक ए नावाचा व्हेरिएबल आहे, त्याचा डेटा टाईप नंबर आणि त्याला व्हॅल्यू असाइन केलेली आहे 20. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय झाली 20 आणि बी ला व्हॅल्यू सध्या मी दिलेली नाहीये, फक्त डिक्लेअर केलाय. सी व्हेरिएबल अगेन डिक्लेअर केलाय, व्हॅल्यू दिलेली नाहीये बट त्याच्यामध्ये मी काय सांगितलंय की तो फ्लोटिंग टाईप व्हेरिएबल आहे. म्हणजे त्याला 3 डिजिट पुढचे इंटिजर पार्ट आणि 2 डिजिटचा त्याचा फ्रॅक्शनल पार्ट. म्हणजे लाईक धिस, 3 डिजिट पहिले इंटिजर पार्ट आणि 2 डिजिट फ्रॅक्शनल पार्ट. म्हणजे अशा टाईपचा एखादा नंबर त्यामध्ये स्टोअर होऊ शकतो. ओके, देन बिगिन सेक्शन पासून आपला कोडिंग सुरू होतं. तर मी काय केलंय, जो बी व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे त्याची व्हॅल्यू मला युजर कडून ऍक्सेप्ट करायची. सो मी काय केलंय, सबस्टिट्यूशन ऑपरेटरचा यूज केलाय. मग इथे काय होणार, अगोदर आपल्याला बी ची व्हॅल्यू एंटर करावी लागणार. मग जी व्हॉट एव्हर व्हॅल्यू आपण एंटर केलेली आहे ती इथे वापरली जाणार आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू 20 आणि जी बी ची व्हॅल्यू तुम्ही द्याल त्याचं डिवाइड होऊन जी व्हॅल्यू आहे ती सी मध्ये स्टोर्ड होईल आणि मग DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन याच्याद्वारे मी रिझल्ट अगोदर मेसेज प्रिंट केलाय. या डबल व्हर्टिकल लाईन म्हणजे कॉन्कॅटिनेशन. तर ही पूर्ण होल स्ट्रिंग असते, ही एक स्ट्रिंग आणि ही दुसरी स्ट्रिंग. स्ट्रिंग जॉईन करण्यासाठी कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर वापरतात. तर सी ची व्हॅल्यू इथे प्रिंट होईल, जी की इथे डिवाइड झाल्यानंतर त्याचा आन्सर सी मध्ये स्टोर्ड राहणार आहे. आता सपोज प्री डिफाईन एक्सेप्शन मी इथे 2 वापरलेले आहेत. इथे बघा तुम्हाला दिसेल, जर माझा नंबर व्हॅल्यू एरर म्हणजे मी बी चा डेटा टाईप डिक्लेअर केलाय नंबर आणि मी सपोज त्याची व्हॅल्यू एंटर करताना कॅरेक्टर दिली, तर इथे काय होणार आहे, हे कोड एक्झिक्यूट होताना तर इथे व्हॅल्यू एरर हे एक्सेप्शन ऑकर होणार आहे आणि मग तो कुठे जाणार, या एक्सेप्शन ब्लॉक मध्ये. आणि तो चेक करणार की ते एक्सेप्शन तुम्ही हँडल केलंय का, तर या टाईपशी तो मॅच झालाय. तर हे आउटपुट आपल्याला डिस्प्ले होईल, व्हॅल्यू शुड बी इन नंबर फॉर्मॅट. सपोज मी बी ची व्हॅल्यू कॅरेक्टर ऐवजी 0 दिली, तर 0 सुद्धा डिवाइड होऊ शकत नाही, कोणत्याही व्हॅल्यूला आपण 0 ने डिवाइड करू शकत नाही आणि त्यावेळी मग प्री डिफाईन एक्सेप्शन ऑकर होणार आणि या टाईपशी तो मॅच होईल 0 अंडरस्कोर डिवाइड. तर त्यावेळी हे आउटपुट डिस्प्ले होईल, नंबर कॅनॉट बी डिवाइडेड बाय 0. आणि जर नंबर व्हॅल्यू दिली कोणती अदर दॅन 0 अदर दॅन कॅरेक्टर, तर मग इथे रिझल्ट प्रिंट होईल. ओके, तर आपण करून बघूया प्रोग्राम. सो कॉपी केलाय मी कोड अँड देन पेस्ट इट हियर, राईट क्लिक. ओके, एंटर, कंपाईल अँड रन करण्यासाठी स्लॅश एंटर. एंटर व्हॅल्यू फॉर बी, तर मी पहिल्यांदा 4 व्हॅल्यू देतो. आता 4 ही नंबर व्हॅल्यू आहे आणि बी चा टाईप सुद्धा नंबर आहे. तर ए ची व्हॅल्यू 20 डिवाइड बाय 4, सी ची व्हॅल्यू होईल 5. तर आपल्याला रिझल्ट मिळेल, सी चा रिझल्ट मिळाला बघा 5. अगेन मी या प्रोग्रामला रन करणार आहे, स्लॅश टाईप करायचं ओनली प्रिव्हियस रन करण्यासाठी. आता मी त्याला व्हॅल्यू देतोय कॅरेक्टर व्हॅल्यू, सपोज के. आता बी चा डेटा टाईप काय आहे, नंबर आहे, नंबर, राईट, नंबर. आणि मी काय व्हॅल्यू दिली, के दिली. मग आता बघा रिझल्ट प्रिंट होणार नाहीये, तर ज्यावेळी डिवाइड होणार आहे बी ची व्हॅल्यू के आहे, इथे एक्सेप्शन ऑकर झालंय, कोणतं, व्हॅल्यू एरर, राईट. मग आता हा मेसेज डिस्प्ले होईल, व्हॅल्यू शुड बी इन नंबर फॉर्मॅट. बघा आले, व्हॅल्यू शुड बी इन नंबर फॉर्मॅट. तर ते एक्सेप्शन आपण हँडल केलंय, हा मेसेज डिस्प्ले केलाय. आणि सपोज मी व्हॅल्यू 0 दिली, बी ची व्हॅल्यू 0 दिली, तर आता कोणतं एक्सेप्शन ऑकर होणार आहे, 0 डिवाइड. तर ते हँडल इथे केलंय, मग इथे प्रोग्रामचा कंट्रोल येणार आहे
आणि त्याच्यात काय लिहिलेलं आहे आपण पुट लाईन मध्ये नंबर कॅनॉट बी डिवाइडेड बाय 0. सो एंटर. सो नंबर कॅनॉट बी डिवाइड बाय 0. तर हे तिन्ही आउटपुट तुम्ही लिहू शकता, एक नंबर व्हॅल्यू साठी, एक कॅरेक्टर व्हॅल्यू साठी आणि दुसरं 0 व्हॅल्यू साठी. सो हा आपला पहिला प्रोग्राम कंप्लीट झालेला आहे. कोणता? प्री डिफाईन एक्सेप्शनचा. ओके, तर यामध्ये आपण दोन प्री डिफाईन एक्सेप्शन यूज केलेत, व्हॅल्यू एरर आणि 0 डिवाइड एरर. ओके, 0 डिवाइड एक्सेप्शन असे नंबर ऑफ आहेत, तुम्ही ते बुक मधून वाचा. नेक्स्ट क्वेश्चन, राइट ए PLSQL प्रोग्राम बाय यूजिंग यूजर डिफाईन एक्सेप्शन. यूजर एक्सेप्शन. ओके, तर युजरने डिफाईन केलेलं एक्सेप्शन आपल्याला यूज करायचं आहे. ओके, तर मी अगोदर काय केलंय, एक टेबल तयार केलेला आहे, क्रिएट टेबल EMP, आणि त्या टेबलमध्ये दोन कॉलम तयार केलेले आहेत, सॅलरी आणि EMP नंबर. तर पहिला रो मी इन्सर्ट केलेला आहे, EMP नंबर 101, सॅलरी 25,000. दुसरा रो मी इन्सर्ट केलेला आहे, EMP नंबर 102, सॅलरी 18,000. आणि ज्यावेळी मी रन करतोय तर आपल्याला हा असा टेबल पहिल्यांदा दिसेल. ओके, हियर जर तो टेबल आता अवेलेबल असेल तर तो इथे प्रिंट होईल, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP. सो इथे टेबल आपला जनरेट झालेला आहे. तर असा मी टेबल क्रिएट केलेला आहे. तुम्हाला अगोदर टेबल क्रिएट करावं लागेल आणि मग आपण आपला प्रोग्राम करू शकतो. तर पुढचा प्रोग्राम मी आता युजर डिफाईन एक्सेप्शन या टेबलवर करणार आहे. तर इथे तुम्हाला हा प्रोग्राम इथे दिसेल. ओके, तर मी इथे एक्सेप्शन कोणतं लिहिलेलं आहे, तर मी युजर डिफाईन एक्सेप्शन तयार केलेलं आहे. ओके, बघा इथे दोन व्हेरिएबल डिक्लेअर सेक्शन मध्ये डिक्लेअर केलेले आहेत. सॅल नावाचा व्हेरिएबल माझ्या एम्प्लॉई टेबलमध्ये जो सॅलरी कॉलम आहे त्याचा जो काही डेटा टाईप असेल तो या सॅल व्हेरिएबलला असाइन झालाय. त्यानंतर लेस अंडरस्कोर सॅल नावाचं एक्सेप्शन डिक्लेअर केलंय. बघा त्या एक्सेप्शनचं नाव तुम्हाला जे द्यायचं तुम्ही देऊ शकता आणि पुढे लिहायचं एक्सेप्शन. तर मी ते डिक्लेअर केलंय इथे. ओके, बिगिन मध्ये आपण आपलं कोडिंग केलेलं आहे, सिलेक्ट सॅलरी इनटू सॅल फ्रॉम EMP, म्हणजे EMP टेबलमध्ये हा सॅलरी कॉलम आहे तो सिलेक्ट होईल आणि तो कुठे कॉपी होणार आहे, सॅल व्हेरिएबल मध्ये. आणि ती कुणाची सॅलरी कॉपी करायची, व्हेअर EMP नंबर इज इक्वल टू 102. तर कुणाचा आहे 102 इथे, मग त्याची 18,000 सॅलरी 18,000, तर ती सॅल मध्ये कॉपी झाली. ओके, मग आपण आता इथे आपलं लॉजिक लावलेलं आहे. ओके, बघा इथे इफ सॅल इज लेस दॅन 20,000, सॅलची व्हॅल्यू किती आहे 18,000 आणि 18,000 इज लेस दॅन 20,000, ट्रू. आणि ट्रू असेल तर काय केलंय मग, देन रेज कीवर्ड लावलाय, रेज लेस अंडरस्कोर सॅल. रेज कशासाठी, तर इथे एक्सेप्शन जनरेट होणार आहे आणि इथून आपल्या प्रोग्रामचा कंट्रोल एक्सेप्शन ब्लॉक मध्ये जाणार आहे. म्हणजे हा एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार नाही. एल्स कधी होणार, जर तुमची ही सॅलरी ग्रेटर दॅन 20,000 असेल त्यावेळी एक्सेप्शन रेज होणार नाही, तर त्यावेळी ही व्हॅल्यू प्रिंट होईल, सॅलरी इज ग्रेटर दॅन 20,000. बट आता सॅलची व्हॅल्यू 18,000 आहे, तर एक्सेप्शन रेज झालेलं आहे आणि आपण एक्सेप्शन ब्लॉक मध्ये आलेलो आहोत. आणि कोणतं एक्सेप्शन आहे, लेस अंडरस्कोर सॅल. तर या टाईपशी तो मॅच झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला हे आउटपुट मिळेल, सॅलरी इज लेस दॅन 20,000. सो हे अशा प्रकारे आपण एक युजर डिफाईन एक्सेप्शन क्रिएट केलेलं आहे आणि ते रन केलेलं आहे. ओके, सो हियर आय जस्ट कॉपी अँड राईट क्लिक ओव्हर हियर, एंटर. ओके, स्लॅश. बघा सॅलरी इज लेस दॅन 20,000 बिकॉज 18,000 is less than 20,000, exception occurred and here exception is handled and this message is printed, salary is less than 20,000, right? So here our program number 2 is completed. Then next, here आपल्याला एक प्रोग्राम दिलेला आहे आणि त्याचा कोड दिलेला आहे, त्याचा आउटपुट विचारलेला आहे. तर प्रोग्राम मध्ये काय दिसतंय, एक नंबर डिक्लेअर केलेला आहे, दुसरा नंबर डिक्लेअर केलेला आहे, नेट अर्निंग, एक स्टॉक प्राइस आणि ते व्हॅल्यू 0 दिलेली आहे. आणि काय केले त्यांनी, स्टॉक प्राइसला डिवाइड केले नेट अर्निंगने. इथे सेमिकोलॉन राहिलाय तर तो सेमिकोलॉन ऍड करायचा आहे. तर नेट अर्निंगची व्हॅल्यू 0 आहे म्हणजे इथे डिवाइड 0 डिवाइड. ओके, जे आपण इथे एक्सेप्शन, इथे आत्ताच एक्सेप्शन एक हँडल केलं, राईट, 0 डिवाइड.
तर हे ऑकर्ड होईल, 0 डिवाइड तिथे. सो इथे सेमीकोलन हवाय आणि ज्यावेळी याची व्हॅल्यू 0 असेल तर इथे झिरो डिवाइड हा एक्सेप्शन ऑकर होईल आणि तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल या एक्सेप्शन मध्ये जाईल. तर या एक्सेप्शन मध्ये काय केलेलं आहे की एक लाईन प्रिंट केलेले कंपनी हॅड 0 अर्निंग. तर हेच आउटपुट इथे लिहायचंय, कंपनी हॅड 0 अर्निंग. तर हा मेसेज इथे डिस्प्ले होईल. तर तुम्हाला लिहायचंय कंपनी हॅड 0 अर्निंग आउटपुट मध्ये. देन दुसरा प्रोग्राम बघूया. तर या प्रोग्राम मध्ये एक्सेप्शन कुठे हँडल केलेलं आहे, तर इथे आपल्याला काय दिसतंय, तर कस्टमर्स नावाचा अगोदर टेबल तयार करावं लागेल. त्याच्यामध्ये आय डी, नेम, इथे नो डॉट नेम लिहिलेलं आहे तर इथे नेम असं कन्सिडर करा. नेम हा एस स्मॉल पाहिजे. ॲड्रेस हे 3 कॉलम लागतील आपल्याला. तर मी इथे हा प्रोग्राम लिहून घेतलेला आहे, टाईप केलेला आहे. तर इथे तुम्हाला दिसेल हा प्रोग्राम. ओके. तर सर्वात आधी मी काय केलेलं आहे, कस्टमर नावाचा एक टेबल तयार केलेला आहे, क्रिएट टेबल कस्टमर्स. त्यामध्ये आय डी, नेम आणि ॲड्रेस हे 3 कॉलम तयार केलेले आहेत. त्यानंतर 2 रोचा डेटा त्यामध्ये ॲड केलेला आहे, 1 रमेश पुणे, 2 सचिन मुंबई, आणि तो कस्टमर्स टेबल डिस्प्ले केलेला आहे. तर तो आपल्याला इथे दिसेल, हा टेबल डिस्प्ले झालेला आहे. मग त्यानंतर हा जो सेकंड प्रोग्राम आहे तो आपल्याला टाईप करून रन करायचा आहे. तर या प्रोग्रामचं मीनिंग आपण समजून घेऊया सगळे. ओके. तर इथे प्रोग्राम मध्ये काय आहे, कस्टमर्स टेबल मध्ये जो आयडी कॉलम आहे त्याचा डेटा टाईप CID या व्हेरिएबलला जाईल आणि CID याची व्हॅल्यू आपल्याला युजर कडून ऍक्सेप्ट करायची आहे. तर युजर कडून आपण ती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करणार आहोत. ओके. त्यानंतर CNAME व्हेरिएबल तयार केलेला आहे, त्याचा डेटा टाईप कस्टमर टेबलच्या नेम कॉलम सारखा इथे बनवलेला आहे आणि ॲड्रेस कॉलमचा डेटा टाईप C_address ला दिलेला आहे. एक EX_invalid_id नावाचं एक एक्सेप्शन डिक्लेअर केलेलं आहे. तर बिगिन सेक्शन मध्ये काय केलेलं आहे बघूया. बिगिन मध्ये काय केलेलं आहे, बिगिन सेक्शन हा कोडिंगचा. तर ज्यावेळी CID म्हणजे कस्टमर आयडी तुम्ही एंटर करणार आहे, तर माझ्याकडे 2 कस्टमर आयडी आहेत, 1 आणि 2. तर आपण कंडिशन चेक केलेत. जर युजरने कस्टमर आयडी लेस दॅन किंवा इक्वल टू 0 एंटर केलाय, 0 एंटर केला किंवा -1 एंटर केला, तर काय होईल, EX_invalid_id हे एक्सेप्शन जनरेट होईल आणि प्रोग्रामचा कंट्रोल या एक्सेप्शन ब्लॉक मध्ये जाईल. ओके. तर इथे एक्सेप्शन हँडल केलेले दिसत आहेत आपल्याला, 3 एक्सेप्शनचं कोडिंग केलेलं आहे. ओके. तर एक EX_invalid_id. ओके. त्यानंतर मग इथे हा मेसेज प्रिंट होईल, आयडी मस्ट बी ग्रेटर दॅन 0. जर तुम्ही 0 किंवा 0 पेक्षा लेस व्हॅल्यू आयडी ची दिली तर. अदरवाईज तो एल्स पार्ट मध्ये येईल आणि इथे आपण काय सिलेक्ट केलंय, नेम, ॲड्रेस या 2 कॉलमचे व्हॅल्यू आपण सिलेक्ट केलेली आहे, जो कस्टमर आयडी तुम्ही दिलेला असेल त्याचा, आणि तो कॉपी होईल CNAME आणि C_address या व्हेरिएबल मध्ये आणि तो इथे आपण प्रिंट केलेला आहे या स्ट्रिंग सोबत, या व्हेरिएबलची व्हॅल्यू. ओके. तर आपण बघूया काय होतंय. तर हा प्रोग्राम मी कॉपी करून घेतो. अगोदर टेबल तुम्हाला करायचा आहे, त्यानंतर प्रोग्राम मी इथे कॉपी केलेला आहे. एंटर /एंटर CCID. सो मी 0 एंटर केलाय, तर बघा एक्सेप्शन ऑकर झालंय, आयडी मस्ट बी ग्रेटर दॅन 0. कारण इथे इफ ब्लॉकला तो गेलाय, CID ची व्हॅल्यू इक्वल टू 0 आहे, मग एक्सेप्शन ऑकर झालंय EX_invalid_id आणि EX_invalid_id इथे आपण हँडल केलेला आहे. तर आयडी मस्ट बी ग्रेटर दॅन 0 हे हा मेसेज इथे प्रिंट झालेला दिसतोय. मी परत हा प्रोग्राम रन करतो आणि आता आयडी ची व्हॅल्यू मी 1 देणार आहे. तर आपल्याला टेबल मध्ये दिसेल, तर कस्टमर आयडी 1 अवेलेबल आहे, राईट, 1 अवेलेबल आहे, 1 रमेश पुणे. तर तो डेटा आपल्याला प्रिंट झालेला मिळेल, राईट. CCID 1
Okay, no such customer. We'll check here. Okay, 1 minute. What's happened? Okay, इथे मी 1 दिल्यानंतर नो सच कस्टमर का आलेला आहे, 3 दिल्यानंतर का आलेलं आहे, कारण की मी टेबल तयार केलाय सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, बट त्याच्यामध्ये रोज ऍड केलेलं नाहीये. मी इथे टाईप करून ठेवलेलं आहे, क्रिएट टेबल रन करून ठेवलेलं आहे. तर आपल्याला या 2 कमांड रन कराव्या लागतील जेणेकरून त्याच्यामध्ये डेटा जाईल. ओके, तर आता आपल्या टेबलमध्ये डेटा आलेला आहे. ओके, तर आता आपण अगेन प्रोग्राम रन करूया. ओके, पेस्ट, एंटर. ज्यावेळी मी 0 व्हॅल्यू देतोय त्यावेळी बघा आय डी मस्ट बी ग्रेटर दॅन 0, कारण इथे कंडिशन दिलेली आहे. CID ची व्हॅल्यू 0 आहे, कंडिशन ट्रू, एक्सेप्शन ऑकर झालंय आणि इथून तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल या एक्सेप्शन मध्ये गेलेला आहे. तर इथे आपण आउटपुट प्रिंट केलंय आय डी मस्ट बी ग्रेटर दॅन 0, तर तो मेसेज इथे डिस्प्ले झालेला दिसतोय. मी अगेन हा प्रोग्राम रन केला, स्लॅश, एंटर. आता मी 1 दिलेला आहे, तर बघा 1 कस्टमर आय डी 1 अवेलेबल आहे, नेम आहे रमेश, ऍड्रेस आहे पुणे. तर बघा नेम रमेश अँड ऍड्रेस पुणे प्रिंट झालेले, बिकॉज आपण जो कस्टमर आय डी दिलाय CID मध्ये काय 1 व्हॅल्यू आहे. मग 1 व्हॅल्यू ज्याची आहे त्याचं नेम आणि ऍड्रेसची व्हॅल्यू C नेम आणि C ऍड्रेस मध्ये कॉपी झाली आणि इथे आपण ते प्रिंट केलेलं आहे. कारण आता आपल्या आय ची व्हॅल्यू काय 1 आणि 1 ही कंडिशन फॉल्स जाते, तर एल्स पार्ट हा एक्झिक्यूट झालेला दिसतोय. ओके, सपोज मी परत रन केला आणि आता व्हॅल्यू दिली 3. आता 3 नावाचा कस्टमर आहे का इथे? आयडी 3 चा नाहीये, 1 आणि 2 आहे. तर रन केल्यानंतर बघा काय आलंय, नो सच अ कस्टमर, राईट. तर बघूया इथे CID ज्यावेळेस रेकॉर्ड फाउंड होणार नाहीये त्यावेळेस हे प्रीडिफाईन एक्सेप्शन ऑकर झाले, नो डेटा फाउंड. कारण आयडी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3 आणि 3 नंबरचा आयडी आहे का इथे? नाही. तर ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुम्ही आयडी ची व्हॅल्यू 3 देणार आहे तर या ब्लॉकमध्ये तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल येणार, कारण तो डेटाच फाउंड नाहीये, नो डेटा फाउंड. सो नो सच अ कस्टमर हा मेसेज डिस्प्ले झालेला आपल्याला दिसतोय. तर अशा पद्धतीने 0 व्हॅल्यू दिल्यानंतर आयडी मस्ट बी ग्रेटर दॅन 0 हे आउटपुट प्रिंट होईल. 1 व्हॅल्यू दिल्यानंतर रमेश आणि पुणे प्रिंट झालेलं आपल्याला दिसतंय आणि 3 व्हॅल्यू दिल्यानंतर नो सच अ कस्टमर प्रिंट झालेलं दिसतंय. तर सर्वात आधी तुम्हाला अगोदर टेबल तयार करायचा आहे, हा त्याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या आहेत आणि त्यानंतर मग हा प्रोग्राम तुम्हाला काय करायचा आहे, रन करायचा. प्रोग्राम नीट बघून घ्या, मॅन्युअल मधल्या प्रोग्राम मध्ये टायपिंग मिस्टेक्स असू शकतात. ओके, तर हा प्रोग्राम तुम्हाला रन करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सो दिस क्वेश्चन इज completed. Now here our practical number 14 is completed. We will see practical number 15 in next video. Please share this video with your friends so they can easily understand all the practicals of database management system. Thank you.